नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर. मी सचिन संघवी. मित्रांनो, आपले भारताचे पंतप्रधान विश्वगुरू मोदीजी त्यांच्या अगदी घनिष्ठ मित्राला म्हणजे माय फ्रेंड डोलांडला भेटायला अमेरिकेत जात असताना रस्त्यातच माय फ्रेंड डोलांडने आपल्या विश्वगुरूला जोर का झटका धीरे से दिला आहे. आता तुम्ही विचाराल काय तो, तर ही बातमी बघा. डोनाल्ड ट्रम्प यांनी 25% स्टील आणि ॲल्युमिनियमवर टेरिफ वाढवून टाकला. आता भारतीय धातू उद्योगावर याचा काय परिणाम होईल तर बघा, भारतीय धातू उद्योगावर त्याचा काय परिणाम होईल व त्याचा आपल्या सामान्य भारतीयांवर सुद्धा काय परिणाम होईल ते आता आपण सर्वात आधी बघूया. सर्वात आधी भारताचा निर्यात आधीच कमी आहे, तो आता अजून कमी होण्याची शक्यता वाढल्या. 2023मध्ये भारताने US ला $855 दशलक्ष स्टील आणि ॲल्युमिनियमची निर्यात केली होती. आता या वाढलेल्या टेरिफमुळे भारतीय धातू उत्पादने महाग होतील आणि अमेरिकेच्या बाजारात स्पर्धात्मकता कमी होईल. यात प्रामुख्याने कोणत्या कोणत्या कंपनी येतात? टाटा स्टील, JSW स्टील आणि सेल स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही भारत सरकारची कंपनी. यासारख्या कंपन्यांना US मधील मागणी घटल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जागतिक धातूच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे किमतीत अस्थिरता निर्माण होईल. स्टीलच्या किमती $100 ते $150 प्रति शॉर्ट टन ने आणि ॲल्युमिनियमच्या किमती प्रति मेट्रिक टन 50 सेंटने वाढू शकतात. भारतातील ऑटोमोबाईल, बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांना अधिक खर्चाचा सामना करावा लागू शकतो व त्यामुळे त्या क्षेत्रात महागाई वाढेल. आता जागतिक व्यापार तणाव कसा वाढेल ते पण बघूयात. मेक्सिको आणि कॅनडाने सुद्धा अमेरिकेला स्टील व ॲल्युमिनियम निर्यात करतात. जर त्यांनीही अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून टेरिफ लावल्यास जागतिक व्यापार विस्कळीत होऊ शकतो. भारताला युरोप आणि आग्नेय आशियामध्ये निर्यात वाढवावी लागेल, पण अधिक स्पर्धेमुळे नफ्याचा मार्जिन कमी होऊ शकतो. थोडक्यात तोटा हा भारतीय स्टील आणि ॲल्युमिनियम उत्पादकांना US निर्यातीतील घट आणि वाढलेल्या किमतीचा फटका बसू शकतो. आता यात काही दीर्घकालीन संधी पण निर्माण होऊ शकतात, जसे की जागतिक बाजारपेठेत बदल झाल्यास भारतीय कंपन्यांना नवीन बाजारपेठा शोधता येतील किंवा वाढलेल्या धातूच्या किमतीमुळे फायदा होईल, पण तिथे पण चीन आडवा येणार म्हणजे येणार. आता अमेरिका या स्टील व ॲल्युमिनियमचे उत्पादन किती करते या आकडेवारीकडे आपण एक दृष्टिक्षेप टाकूया. 2024मध्ये अमेरिकेने सुमारे 79.5 दशलक्ष टन स्टीलचे उत्पादन केले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 2.4% घटले होते. तरीही अमेरिका जगातील प्रमुख स्टील उत्पादकांपैकी एक आहे, पण तिच्या अंतर्गत मागणीसाठी अजूनही मोठ्या प्रमाणात स्टील आयातीची गरज आहे. 2024मध्ये अमेरिकेने 28.86 दशलक्ष टन स्टील आयात केले, ज्यात 2.5% वाढ झाली आणि प्रमुख पुरवठादार कॅनडा, ब्राझील, मेक्सिको आणि भारत होते. ॲल्युमिनियमच्या बाबतीत पण अमेरिकेचे प्राथमिक ॲल्युमिनियम उत्पादन 2023मध्ये सुमारे 7,50,000 मेट्रिक टन होते, जे 2022मधील 8,61,000 मेट्रिक टनाच्या तुलनेने कमी होते. अमेरिकेची एकूण ॲल्युमिनियमची मागणी 4 दशलक्ष मेट्रिक टन होती आणि 44% गरज आयातीद्वारे पूर्ण केली गेली जाते, ज्यामुळे ते एकतर उत्पादन वाढवतील किंवा तेथील उद्योजकांना सुद्धा फटका बसू शकतो. अमेरिकेने स्टील आणि ॲल्युमिनियमच्या आयातीवर 25% टेरिफ लावल्याने भारतीय धातू उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे. खाली त्याचे सविस्तर विश्लेषण मी आता करत आहे, ते तुम्ही नक्की बघा. सर्वात पहिले काय होणार, अमेरिकेला जे आपण निर्यात करत होतो ती आता घटणार. भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर स्टील आणि ॲल्युमिनियम निर्यात करतो, परंतु या नवीन टॅरिफमुळे भारतीय उत्पादने महाग होणार, त्यामुळे प्रतिस्पर्धात्मकता कमी होईल व त्याचमुळे भारतीय तयार स्टील निर्यातमध्ये घट होण्याची शक्यता आहे. जसे मागील वेळेस US टेरिफमुळे जागतिक व्यापारावर परिणाम झाला होता. दुसरा सगळ्यात मोठा फरक, मोदीजींचे चीनवरील प्रेममुळे स्वस्त चीनी स्टीलची आयात वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या स्टीलवर निर्बंध घातल्याने चीनकडे उरलेल्या स्टीलचा साठा भारतासारख्या बाजारात विकला जाण्याची दाट शक्यता आहे. भारतात आधीच स्वस्त स्टील आयात होत असल्याने
भारतीय उत्पादकांना मोठे नुकसान होऊ शकते आणि स्टीलच्या किमती घसरूही शकतात. किमती आणि कच्च्या मालावर परिणाम. भारतीय स्टीलच्या किमतीवर अतिरिक्त पुरवठाचा परिणाम होऊन घसरण होऊ शकते. ॲल्युमिनियमच्या बाबतीत अमेरिकेने नव्या पुरवठादारांचा शोध घेतल्यास भारतीय उत्पादकांना थोडा फायदा यात होऊ शकतो. पण UAE आणि बहारीन सारखे देश यात सगळ्यात मोठे स्पर्धेत आहेत. काही सांगता येत नाही. भारतीय ॲल्युमिनियम आणि स्टील उत्पादकांना फायदाही होऊ शकतो, कारण USला नव्या पुरवठादारांची गरज असेल. परंतु वाहतूक खर्च आणि किमतीतील चढउतार यामुळे भारताच्या संधी मर्यादित राहतील. भारतीय स्टील उत्पादक सरकारकडे संरक्षणात्मक उपाययोजनांची विनंती करत आहे, जसे की चीनवर अँटी डम्पिंग ड्युटी लावणे. पण आपले मोदी सरकार नेहमीच निवडणुकीच्या मोडमध्ये असतात, त्यामुळे कोणतेही मोठे धोरणात्मक पाऊल उचलण्याची शक्यता मला तरी कमी वाटते. यात निष्कर्ष काय निघतो? अमेरिकेच्या या नव्या टेरिफमुळे भारतीय स्टील निर्यातीवर नकारात्मक परिणाम होईल, तर चीनी स्टीलचा मारा वाढेल. मात्र ॲल्युमिनियम उद्योगाला काही प्रमाणात संधी निर्माण होऊ शकतात. आता याचा आपल्या सामान्य जनतेवर काय परिणाम होऊ शकतो? जर वरील कारणांमुळे भारतीय स्टील उद्योगाला फटका बसला तर बेरोजगारी अजून वाढू शकते, कारण उत्पादन कमी झालं तर एकतर उत्पादन खर्च वाढेल, ज्यामुळे महागाई वाढू शकते, किंवा उत्पादन खर्च कमी करायचे ठरवले तर कामगार कपात होणार व त्यामुळे बेरोजगारी वाढू शकते. वरील विश्लेषणाबद्दल आपले काय मत आहे ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आता मला रजा द्या. नमस्कार. मी सचिन संघवी.